खांद्यावर बंदूक ठेवू नका, मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेईल असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणेवा राहिल्या असतील तर ते उणेवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल। तर राहुल गांधींना आंदोलनाच्या आडून घातपात घडवायचा होता। एकनाथ शिंदे यांनी गांधींच्या आंदोलनावर आता पलटवार केला आहे। राहुल गांधी विरोधी पक्षनेते हे विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतरला आहे। मग जंतर मंतरला न जाता प्रधानमंत्री निवासस्थान यांच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करतात, हे तर फार बेजबाबदारपणाचं लक्षण आहे। प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काही घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता का, अशा प्रकारची देखील शंका या ठिकाणी येते। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। शिक्षण व्यवस्थेवर बोलणारे राहुल जंतर मंतर पासून दूरच आहे। नवी दिल्लीत राहुल यांचे आणखीन एक सादरीकरण। जंतर मंतरवर जाणं टाळल्यानं अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत।